अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं। निवडणूक आयोगावर कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल आहे। निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलं। कपिल सिब्बल यांचा मुद्दा कोर्टाकडून मान्य करण्यात आलाय। चंद्रचूड यांच्या निर्णयाचा फेरविचार करा असं ॲडव्होकेट सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण पाठवा असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। ॲडव्होकेट सिब्बल यांच्याकडून चंद्रचूड यांच्या निकालावर बोट ठेवण्यात आलेला आहे। एकाच वेळेला विधानसभा अध्यक्ष आणि आयोगाला सुनावणीचे अधिकार देणं चूक असल्याचं युक्तिवादादरम्यान त्यांनी म्हटलंय। घटनापीठाच्या त्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला अधिकार मिळाला आणि त्यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांना दिली। एकाच वेळी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांना सुनावणीचे अधिकार दिले। निवडणूक आयोगाने विधानसभेच्या संख्याबळाच्या आधारे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल दिला। विधानसभा अध्यक्षांनी जर आमदार अपात्र केले असते तर त्याचा परिणाम आयोगाच्या निर्णयावर देखील झाला असता। दोन्ही निर्णय एकमेकांवर अवलंबून असताना वेगवेगळ्या सुनावण्या घेण्यासंबंधी घटनापीठानं निर्णय दिला। त्यामुळे या निकालाचा पुनर्विचार करण्यासाठी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवलं जावं असं सिब्बल यांनी म्हटलंय। अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगावर कपिल सिब्बल यांनी हल्लाबोल केलेला आहे। आयोग आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करतोय असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलं। का बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला, ह्याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला। अनेक उदाहरणं दिली, गेल्या 50 वर्षातली असतील किंवा अलीकडची असतील। आणि कोर्टसुद्धा मला असं वाटलं आज की कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे त्यांचं समाधान झालं की आम्ही जे सांगतोय, आम्ही जे बोलतोय की आमच्यावर अन्याय झाला आहे। आता पुढली सुनावणी मंगळवारी आहे। मतदारांनी, महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेचं नेतृत्व कोण, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, हे लोकांनी सिद्ध केलं आहे। लोकांच्या दरबारी, लोकांच्या न्यायालयात आम्ही आमचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे आणि न्यायालयाच्या दरबारात सुद्धा आमचं नेतृत्व सिद्ध होणार आहे।